हाय, हॅलो, नमस्कार. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर बऱ्याचशा कमेंट येत होत्या की ड्रेसचेसुद्धा पॅटर्न वापरून दाखव की बरोबर कटिंग स्टिचिंग आहे का त्याचं ते. तर परफेक्ट बसतं आहे की नाही. तर बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये धाकधूक असते की खरंच बरोबर बसत असेल का, किंवा कधी कधी आपल्याला वाटते की ते बरोबर शिवता येते का. तर आज मी प्लाझो शिवते बघा. त्यासाठी मी इथे ना कपडा असा पहिल्यांदा डबल फोल्ड केला, त्याच्यानंतर 4 फोल्ड केला, म्हणजे आपले पाठीमागचा आणि पुढचा दोन्ही पार्ट रेडी होतील. आणि तो जो मी स्मॉल साईज तर वापरते प्लाझोची, तर त्याच्या एवढंच आहे का ते चेक करते मी कपडा, आणि त्याच्यानंतर मी कपडा आहे ना तर कटिंग करून घेणार आहे. साधारणतः तुम्हाला 2 मीटरच्या आसपास प्लाझोसाठी कपडा लागतो. कधी कधी 1.5 मीटरमध्येही प्लाझो होती, माझा तर होतं 1.5 मीटरमध्ये सुद्धा, कारण बारीक तब्येत असल्यामुळे प्लाझोला घेर असेल ना तर प्लाझो छान दिसतात, त्याच्यामुळे 2 मीटर तरी वापरायचाच कपडा. तर बघा आता इथे मी असं हे डबल फोल्ड कपडा केलेला आहे बघा, प्रॉपर तुम्हाला दाखवते. आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर या पॅटर्नवरून तुम्ही प्लाझो नक्की शिवणार. आणि माझं कटिंग म्हणजे जे आहे की नाही प्लाझोचं, तर ते सुद्धा परफेक्ट आहे. मी याच्या आधी प्लाझोचं कटिंग शेअर केलं आहे. जर तुम्हाला पॅटर्न नसतील घ्यायचे तर मला नक्की कमेंट करा, मी परत एकदा तुम्हाला प्लाझोचं कटिंग सविस्तर सांगेल. आणि जर पॅटर्न घ्यायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा नंबर आहे, तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तर बघा 4 फोल्ड घडी घातली, तुम्ही बघितलं घडी कशी घातली. आता ह्या जे पॅटर्न आहेत रेडीमेड, त्याची उंची तुमच्या उंची एवढी आहे का चेक करायचं. तर मी पहिल्यांदा लावून बघितलं तर मला हे कमी वाटत होतं. मग तुम्ही एकतर वरच्या साईडने 2-3 इंच एक्स्ट्रा घ्या, नाहीतर मग खालच्या साईडने 2-3 इंच एक्स्ट्रा घ्या. तुम्ही कोणत्याही साईडने घेतलं तरी चालेल, असं काही नाही आहे. तर पण वरच्या साईडनं बेल्ट येतो, इलॅस्टिक येतं, त्यामुळे मग शक्यतो खालच्या साईडनं उंची वाढवा. कारण वरच्या साईडनं त्यांनी जे इलॅस्टिकचा पार्ट दिला आहे ना, तो साधारणतः 2 इंच इतका दिलेला आहे. तर मला असं वाटतं की 2 इंचामध्ये इलॅस्टिक प्रॉपर नाही लागलं जात. इलॅस्टिक लावण्यासाठी साधारणतः 4 इंच इतका तरी वरती एक्स्ट्रा पट्टी पाहिजे. नाहीतर मग इथं मध्ये मुंड्यामध्ये खूप टाईट प्लाझो होतो आणि लगेच फाटतो मधूनच, तुम्हाला तर माहीतच आहे. तर वरच्या साईडनं 4 ते 4.5 इंच घ्यायचं, कारण तुम्ही जर 1 इंचाचं इलॅस्टिक लावणार असाल तर 4 इंच परफेक्ट आहे. कारण पहिला इलॅस्टिक लावणार, परत एक फोल्ड टाकणार, परत दुसरा फोल्ड टाकणार, ठीक आहे, त्यासाठी. तर तुम्ही सविस्तर इथं बघा मी कसं केलेलं आहे कटिंग. मी खालच्या साईडने साधारणतः 2 इंच सोडले आणि वरच्या साईडने साधारणतः 2 इंच सोडले. आणि मार्किंग केलीच नाही आहे, मी डायरेक्ट कटिंग केलेलं आहे याच्या साईडनं. तर कटिंग कशी केली हे तुम्हाला एक्झॅक्ट समजलं असेल. आणि वरच्या साईडने 2 इंच आणि खालच्या साईडने 2 इंच हे तुम्हाला सोडायचंच आहे. तसं त्याच्यावरती दिलेलं असतं, पण तिथे उंचीचं काही दिलेलं नव्हतं. पण मी माझ्या हिशोबाने, शेवटी आपण शिलाई करतो तर आपल्याला अंदाज येतोच की बाबा उंचीला मला असं कमी वाटतो आहे वगैरे, किंवा इलॅस्टिक टाकायला हे 2 इंच वरचं पुरेसं आहे की नाही. त्यानंतर बघा आता प्लाझोचा एक पार्ट मी सरळ ठेवला आणि दुसरा त्याच्यावर उलटा ठेवला आहे. आसन जोडून घेते, आसनला शिलाई दिलेली आहे. आता मी ते एक शिलाई देते आणि ओव्हरलॉक करते, मग फाटत नाही प्लाझो. पण जर तुमच्याकडे ओव्हरलॉक मशीन नसेल तर मग वरच्या साईडनं दाब टीप द्यायची, जेणेकरून तो प्लाझो ना जुना पुराणा झाला ना तरीसुद्धा तो फाटणार नाही. एवढी पॅन्ट अगदीच आपल्याला स्ट्रॉंग होऊन जाते. हे बघा असं वरच्या साईडनी द्यायची टिप. मी पहिल्यापासून असंच करायची, पण नंतर मग ओव्हरलॉक मशीन आल्यानंतर 2 टिप देऊन ओव्हरलॉक केले की मग ते फाटत नाही, किंवा मग ते प्रोफेशनल पण वाटते थोडीशी पद्धत. तर ठीक आहे, चला इथे बघा मी आता शिलाई दिलेली आहे, दोन्ही साईडला देते. तर तुम्हाला कटिंग समजली की नाही ते कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला त्यांचा नंबर पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आहे. परवा ड्रेसचाच पण व्हिडिओ, ब्लाऊजचा पण टाकला, तेव्हा बी बऱ्याच कमेंट आल्या की नंबर दे. तर तुम्ही डिस्क्रिप्शन चेकच नाही करत आणि डायरेक्ट बोलता की नंबर दे. तरी पण मी स्क्रीनवरती मेन्शन करायचा प्रयत्न करते, सगळ्यात शेवटी स्क्रीनवरतीही मेन्शन करेल. बघा आता दोन्हीकडे शिलाई देऊन झाली. आता खालच्या साईडने मी इथं डबल फोल्ड करते. बघा इथं डबल फोल्ड करून बॉटमला इथं शिलाई देते मी. आता हा बॉटम ना काही जण खूपच छोटा घेतात, अगदी छोटासा फोल्ड मारतात, तर ते पॅन्ट परफेक्ट वाटत नाही. साधारणतः 75 सेमी सॉरी, तर इतकं आलं पाहिजे, म्हणजे पावणे 1 इंच इतका हा खालचा जो पार्ट आहे ना तर तो आला पाहिजे. किंवा मग 1 इंच इतकं आलं ना तरी काहीच प्रॉब्लेम नाही. पण अर्धा इंच आणि पाऊण इंच एवढ्यावर डबल फोल्ड मारायचा नाही. तुमच्या प्लाझोचा किंवा पॅन्टचा लुक चांगला नाही वाटणार मग. हे बघा असं आपल्याला मोठा फोल्ड घ्यायचा आहे, थोडासा, जास्तही छोटा नाही. आणि म्हणूनच आपण खालच्या साईडनं 2 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, ठीक आहे. तर बघा आता डायरेक्ट आपण दोन्ही साईडला फोल्ड केले. आता फिटिंग टाकूयात. फिटिंग मी टाकताना इथं अर्ध्या इंचावरती किंवा पाऊण इंचावरती टाकलं तरी चालतंय. शेवटी जेवढा घेर पाहिजे तेवढा तुम्ही घेर इथं सोडायचा आहे. अजून खालच्या साईडनं घेर पाहिजे असेल तर अजून लांब लांबनं मार्किंग करायची, पॅटर्नच्या मग शिलाई द्यायची. आता बघा इथं मध आलं की नाही,
मी तर 7-8 वेळा तर लॉक करत असते, जेणेकरून ही पॅन्ट माझी कधीच फाटत नाही किंवा फाटणारही नाही. माझीही नाही आणि कस्टमरचीही नाही. त्यासाठी परत सेम याच साईडनी मी बघा आता शिलाई देऊन शेवटी तर मी लॉक केलं. त्याच्यानंतर मी याला ओव्हरलॉक पण करून घेणार आहे. तुम्ही करणार नसाल तर अजून एक डबल टिप द्या. तर आता इथं प्लाझो रेडी झाला, आता फक्त इलॅस्टिकच लावायचं बाकी आहे. तर जेवढी कंबर असेल ना त्याच्यापेक्षा तुम्हाला 5 इंच इलॅस्टिक कमी घ्यायचं आहे. माझी कंबर आहे साधारणतः 27 ते 28 इंच इतकीच आहे. तर मी 30 इंच पकडते हिप एवढं, आणि त्याच्यानंतर मी 5 इंच कमी करून 25 इंच इतकं इलॅस्टिक इथं वापरलेलं आहे बघा. आता हे इलॅस्टिक पहिल्यांदा आपल्याला जोडून घ्यायचं आहे. जर प्रोफेशनल पद्धत यूज करायची असेल तर हे बघा असं इलॅस्टिक आपल्याला पहिलं जोडून घ्यायचं आहे. छान शिलाई लागली का इलॅस्टिकला तेही चेक करायचं, नाही तर शिलाई नाही लागली ना मध्येच सटकतं आणि मग काहीच राहत नाही. आता आपण जिथे शिलाई दिली ना त्याच्याच बॅक साईडला म्हणजे मधून फोल्ड करून इलॅस्टिक दोन्ही साईडला शिलाई करायची. एक साईडला तर आपली शिलाई आहेच, पण दुसऱ्या साईडला आपल्याला मार्किंग करायचं आहे. का ते तुम्हाला सांगते. आता मेन मधल्या पॉईंटवरती आपण आसन जिथे जोडतो तिथून हे ठेवायचं आहे. आणि हे बघा असं सरळ ओढत आपले जे मार्किंग आहे ना खडूची मार्किंग, तर ती आपली पलीकडच्या आसनच्या मधल्या पॉईंटवर आली पाहिजे. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता बघा मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दाखवते. हे बघा आता हा जो मधला आपली ही शिलाई आहे ना, तर त्या शिलाईपर्यंत ही आपली खडूची मार्किंग आली पाहिजे. ठीक आहे, हे बघा परफेक्ट. आता हे जे उरलेला अर्धा पार्ट आहे तर तो आपला लास्ट पॉईंटमध्ये म्हणजे जोपर्यंत जिथून आपण सुरू केलं होतं तिथपर्यंत ते आपल्याला इलॅस्टिक घेऊन जायचं आहे. ठीक आहे, हे बघा असं परफेक्ट तुम्हाला इथे इलॅस्टिक लावून घ्यायचं. आणि ही पद्धत जर यूज केली तर तुमचं इलॅस्टिक काय कधीच चुकणार नाही. कस्टमरचं शिवा नाही तर स्वतःचं शिवा नाही चुकत, एकदम परफेक्ट होतं. तर इथे बघा पूर्ण इलॅस्टिक, आणि इलॅस्टिक ताणतच शिलाई द्यायच्या, लक्षात ठेवा. नाहीतर इलॅस्टिक ठेवलं आहे मऊ आणि दिली शिलाई असं करायचं नाही. बघा मी सांगितली तर आपल्याला 4 इंच का लागतं, तर पहिला एक फोल्ड त्याच्यानंतर दुसरा एक फोल्ड करून आपल्याला इथे कडेनी बघा इथं टिप द्यायची असते इलॅस्टिकला. आणि पहिलं जसं आपण इलॅस्टिक ओढून ओढून शिलाई दिली ना, सेमच आतासुद्धा इलॅस्टिक ओढून ओढून शिलाई द्यायची आहे. नाहीतर इलॅस्टिक कडक होईल आणि मग तुमचं वरती पॅन्ट जाणारच नाही. इलॅस्टिक लूज नाही राहणार तर परफेक्ट होणारच नाही पॅन्ट, असं होईल. ठीक आहे, तर त्यासाठी जर तुम्हाला माझ्या कटिंगनुसार प्लाझो शिकायचे असेल ना तर मला नक्की कमेंट करा. मी तुम्हाला कटिंग कसं करायचं ते सोप्या पद्धतीने सांगेन. पण पॅटर्नसुद्धा अगदीच परफेक्ट आहे. माझ्या मनाने काहीतरी 199ला एक साईज देतात ते, तर तुम्ही चौकशी करा. मला काय प्रॉपर रेट नाही माहीत. तुम्ही प्रॉपर रेट त्यांच्याकडून जाणून घेऊ शकता की काय रेट आहेत वगैरे. ते पंढरपूर लातूरचे आहेत, ट्रस्टेड तर आहेतच, त्यामुळे बिंदास्त घ्या असं मी तर सांगेल. अजून मी ड्रेसचं वापरलं नाही, नाहीतर ड्रेसचं सलवारचं सगळं घेऊन बसचाल. तर हे बघा किती सुंदर इलॅस्टिक लागलं की नाही, वाटतं की नाही एकदम छान रेडीमेड प्लाझो आणला आहे वगैरे. तर फायनल लुक हा प्लाझोचा असा आहे. तुम्हाला कसं वाटलं याचं कटिंग आणि स्टिचिंग मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलसुद्धा विसरायचं नाही. आणि हो, नंबर दिलेला आहे त्यांना कॉन्टॅक्ट करायलासुद्धा विसरू नका. पाहिजे असेल तर बिंदास्त घेऊ शकता. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा. बाय बाय.